भारतानं केलेल्या कारवाईत 70 दहशतवाद्यांचा खात्मा. ऑपरेशन सिंदूरचं मोठं यश. भारतीय सैन्यानं 70 दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी. भारताकडून लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुलचं हेडक्वार्टर नेस्तनाबूत. लष्कर-ए-तोयबाचे 8 मोठे दहशतवादी ठार. दहशतवाद्यांच्या आकांना धक्का. बिथरलेल्या पाकिस्तानचा सीमेवर रात्रभर गोळीबार. पूंछ आणि तंगधारमध्ये 15 निष्पाप नागरिकांचा बळी. पाकिस्तानच्या हल्ल्यात 43 जण जखमी. पाकिस्तानातील दहशतवाद्यांना ठोकण्यासाठी भारतानं वापरली हनुमान नीती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य. तर एअर स्ट्राईकमुळे पाकमधील सर्वसामान्यांचं नुकसान झालं नसल्याचंही स्पष्टीकरण. सीमापार दहशतवादावर भारताने योग्य ती कारवाई केली. भारतीय सैन्य दलाची माहिती. तर महिलांचं कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा महिला अधिकाऱ्यांनीच फाडला बुरखा. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींकडून ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय लष्कराचं कौतुक. भारतीय लष्कराने केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल, सैन्याच्या कामगिरीबद्दल गौरव. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महत्त्वाची बैठक. सर्व महापालिका क्षेत्रात मॉकड्रिल सुरूच ठेवण्याच्या सूचना. देशभरात मॉकड्रिल. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिकमध्ये सायरन वाजले. नागरिकांना युद्ध सज्जतेचे धडे. कर्णधार रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती. डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता अखेरचा सामना. आता रोहित फक्त वन डे खेळणार.